ॲडव्होकेट निलेशजी कुंभार साहेब यांच्या वतीनं 300 आणि रवींद्रजी मसने साहेबांच्या वतीनं 200 असं ओव्हरऑल 500 रुपयांचं पारितोषिक मुन्ना पठाण यांना देण्यात येत आहे. विशाल भगत आपला कॅश प्राइज घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. भास्कर तरी आपण सुद्धा या. चला सुरू करत मॅचला. जशी मॅचला सुरुवात होली आपण पहिल्या डावाकरिता ऐकूयात आवाज. बदलापूर विभागामधून केलेली सुरुवात आणि आपल्या आवाजाच्या जोरावरती आपलं नाव साता समुद्र पार ज्याने पोहोचवलेलं आहे तर महेश जोडे सर अर्थातच मॅडी सर यांना आपण ऐकूयात येणाऱ्या पहिल्या सत्रामध्ये. भास्कर तरे आणि विशाल आपल्यासाठी काही कॅश प्राइज होतं ते आपण ताबडतोब या ठिकाणाहून घेऊन जा. पहिलाच उद्घाटनाचा सामना जिंकलेला रॉयल रायगडच्या टीम. अभिनंदन टीम रॉयल रायगड. हार्ड लक टीम वीर साई नक्ष 11. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज साई मसने शेलू गावाचं बायकर मॅन ओव्हर द स्टंप्सनं सुरुवात. फुलटॉस मिस केलेला. पाठीमागे देखील मिस्टेक झालेली आहे. विकेट किपर कडून चूक झालेली आणि पाठीमागे बघता बघता बॉल निघून चाललेला बाईकच्या स्वरूपामध्ये सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4 चौकार. देखील फर्स्ट विकेट आणि फर्स्ट 6 जो खेळाडू मारेल त्यांच्यासाठी ॲडव्होकेट निलेशजी कुंभार साहेबांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. बोलत या. बॅकफुटला जाऊन लेट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल शेवटचा अंतिम बाकी राहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रेम मसनेनं काय चांगली सुरुवात केलेली आहे. मागच्या 2 वर्षांपासून केलेली एसपीएल मध्ये सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा प्रेमनं एंट्री केली तेव्हा देखील आम्ही सांगितलं होतं की प्रेमकडे ती क्षमता आहे. तो उभरता सितारा शेलू गावाचा बनू शकतो. राऊंड द स्टम्प्स ऑफ करतात. टॉप एज लागलेली आहे. खेळाडू पोहोचलेत. डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. जीवनदान मिळतं इथे यश तरेला. डॉट बॉल आलेला. पहिलं षटक पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 या धावसंख्येवर. किमान
ज्येष्ठ नागरिक धर्माजी शिंगटे साहेब यांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. आम्ही त्यांना विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा पुस्तकावरती धावा आलेल्या आहेत 7 धावा. आविरशाह इलेक्ट्रिकल 10 पेंड आयलँड वर्सेस रणवीर लुक्का ग्रुप या दोन टीम मध्ये सुरू असलेला महत्वपूर्ण दुसरा सामना. पहिल्या षटकामध्ये धावा संख्या 7 वरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती प्रमोद खारीक आलेत. पहिला चेंडू बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. थोडेसे सेन्सिबली खेळत असताना डॉट बॉलने सुरुवात. सेकंड ओव्हर फुलटॉस लॉफ्ट करत असताना काउफेसच्या वरतून पाठवला. फटका सायनाथ मसनेचा सीमा पार षटकार. षटकार आलेला 6च्या मदतीने टीमची टोटल 13. दूर ठेवला शरीरापासून वाईड बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. मॅच बॉल कदाचित येतो. सायनाथ मसने याने नुकताच षटकार डोकलेला आणि या षटकाराकरिताच 100 रुपयांचं पारितोषिक निलेश कुंभार साहेबांच्या वतीनं. गोलंदाज तयार. लॉफ करतात. मिडॉन आणि मिड ऑफ आतमध्ये फायदा उचलून पाठवला सीमा पार फटका. सायनाथ मसनेचा झाला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर षटकार. दोन बॅक टू बॅक षटकार ठोकलेले सायनाथ मसने यानं. 2 सलग षटकार. एक काऊ फेसला एक लॉंग ऑफला. हॅट्रिक जर लगावली तर सायनाथ मसने यांच्यासाठी आणखीन 200 रुपयांचं पारितोषिक. नुकताच आपण पाहतायत गणेश भोईर साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होता. लाऊड अपील कॉडबी हँड मध्ये पकडण्यात आलेला फलंदाज बाद. साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर गणेशजी भोईर साहेबांचं आगमन त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. प्रमोद खारीक यांनी नुकताच सायनाथ मसने यांची मोठी विकेट घेतलेली आणि याच विकेटसाठी निलेश कुंभार साहेबांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना सफलता इथून मिळते गोलंदाज प्रमोद खारीकला. धावसंख्या
20 वरती, 20 ऑन स्कोर कार्ड. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावरती संतोष मसने आलेत. लॉफ करतात, इनसाइड आउट, वॅकेंड एरिया, एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, धावा मिळतात 4. रेफर करण्यात आलेला पंचांच्या वतीनं. संपायरचा कॉल आहे. DRS ची डिमांड पंच स्वतः करत असताना. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना प्रमोदला एक सफलता मिळाली. पावत अंतिम चेंडूचं क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी पंचाने रेफर केलेले आहेत. आमचे तिन्ही ऑफिशियल पंच महत्वपूर्ण भूमिका या संपूर्ण स्पर्धेची बजावत आहेत. इट्स अ नो बॉल. थर्ड अंपायर यांच्या वतीने डिसिजन आलेला नो. चेंडू फ्री हिट असेल अर्थातच संतोष मसने यांच्यासाठी. एक चौकार, 2 सलग बॅक टू बॅक चौकार ठोकलेले. आता नामी संधी फ्री हिट बॉलची पाहूयात. प्रमोद तयार. कोलवाटापाचा चेंडू टाकण्यात आला. फुलर लेनचा होता, समोर टाकला. डॉट बॉल. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना सेकंड ओव्हर कंप्लीट होतं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे. एक गडी गमावत असताना 29 या धावत संख्येवर. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 29 या धावत संख्येवर. चला अधिकचा वेळ घेऊ नका कॅप्टन. तिसरं षटक प्रेम आलेत पुन्हा एकदा. बॅकफुटला जात सेन्सिबली पुश करतात शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये. एक सिंगल या बॉलवरती मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली 30 या धावा संख्येवर. 30 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गणेशजी भोईर साहेब मुख्य व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेतात. हार्दिक असं स्वागत. त्यांचे म्हणजे सेवन जोडीमध्ये रामदासजी शेट्टे साहेब काही कारमास्त थोडेसे आउट ऑफ टाउन आहेत, परंतु ते देखील सामन्याचा वारंवार लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करू. त्यांच्या दोन्ही
पांडुरंग कृपा यांच्या वतीनं तब्बल 10,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. शेलू प्रीमियर लीगमध्ये काही होऊ शकतं. दावा चेस करणं असू द्या, दावा डिफेंड होणं असू द्यात, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी वॉशिंग मशीन ठेवणं असू द्यात, रेफ्रिजरेटर असू द्यात, टीव्ही असू द्यात, किंवा एखाद्या गावाची लीग लाख रुपयाची स्पर्धा असू द्यात. प्रेम तयार, चांगला टाकला प्रेमने. आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरला खेळतात. डीपमध्ये प्रोटेक्शन. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट होते. या बॉलवरती फक्त 1 रन इथून मिळते. संघाची टोटल धावून पोहोचलेली 31. आज कुठल्याही खेळाडूनं अर्धशतक जर ठोकलं तर निलेशजी कुंभारसाहेब ॲडव्होकेट यांच्या वतीनं त्या खेळाडूला 500 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राऊंड द स्टम्प्सनं बॉल तयार. हो, लॉफ्ट करतात. फटका यश तरेचा. डीपमध्ये काय फोल्डिंग राहिलेले प्रमोद होते कदाचित डीपमध्ये. सेकंडचा देखील कॉल चालवला होता. 1च रन मिळते. चांगली फोल्डिंग प्रमोद कारिक यांच्या वतीनं होत असताना 1च्या मदतीनं टोटल 32 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पॉवर प्ले कंप्लीट झाल्याच्या नंतर थोडंसं धावफलक सिकिटवण्यामध्ये हवी ठरलेला तो प्रेम मसने. लॉफ करण्याचा प्रयत्न. स्वतः प्रेम आलेले डाऊन द बॉल. हो, कॅच ड्रॉप झालेली आहे. प्रेम कडून नक्की झेल निसटलेली आहे. त्यांचेच काका बॅटिंग करत होते. शेवटचा बॉल आता बाकी राहतो या ओव्हरमधील. संघाची धाव संख्या 33 वरती 33. लो फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर मध्ये टर्न करतात. प्रमोद कारिक पोहोचले डाऊन द बॉल. फक्त सिंगल या बॉलवरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 34 या धावसंख्येवर. कर्जत प्रीमियर लीगचे फॉर्मची लिंक आउट झालेली आहे. तर जे कोणी इच्छुक खेळाडू त्यासाठी इच्छुक असतील कर्जत प्रीमियर लीगमध्ये सहभाग होण्यासाठी तर आपण आवर्जून जाऊन लिंकवरती जाऊन आपला ताबडतोब फॉर्म फिल करून घ्या. कर्जत प्रीमियर लीग 9व्या पर्वामध्ये आपल्याला आयोजकांच्या भूमिकेमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ वरई व कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत, श्रीमान महेंद्र शेठ तोरवे, त्यानंतर प्रसादजी तोरवे,
प्रशांत दादा जांजे आणि नितीन दादा जांजे हे आपल्याला आयोजकांच्या भूमिकेमध्ये कर्जत प्रीमियर लीगच्या 9व्या पर्वामध्ये दिसतील. फॉर्मची लिंक आउट झालेली आहे. जे कोणी इच्छुक खेळाडू असतील तर आपण आवर्जून जाऊन लिंकवरती जाऊन आपल्या नावाचा फॉर्म भरून घ्या. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्कवरती 4 मध्ये आलेले अक्षय खारीक. हाफ ट्रॅकर खेचून मारलेला आहे. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, षटकार. निलेश कुंभार साहेबांच्या वतीनं यश या षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. आणि अक्षयने जर विकेट काढली तर त्यांना सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक असेल. आतापर्यंत धावा संख्या 40. हो, आडवा पाटनं पॅरलेले फटका, सीमारेषेच्या पलीकडे सलगचा दुसरा षटकार. ठोकलेले आहेत. आणखीन एक ठोकला तर कुंभार साहेबांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक. 2 तर ठोकलेले अक्षय तयार. स्ट्रायकिंग एंडला यश. वेगवान टाकलेले आता हवे ते चेंडू. विकेट किपर कॅच ड्रॉप. कॅच इथून ड्रॉप होते. या बॉलवरती 1 रन मिळेल. संघाची धावा संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 47 या धावा संख्येवरती. 47 धावा यायला सुरुवात झालेली अवीरशा इलेक्ट्रिकल स्टेन पेन आयलंड या टीमसाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये साईनाथ मसने मैदानाच्या आतमध्ये होता. धावा बरसल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्यात आलं प्रेमच्या वतीनं पुन्हा एकदा. परंतु चौथ्या ओव्हरमध्ये अक्षय खारीक वरती आवी ठरत असताना चौथं षटक सुरू आहे. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज संतोष मसने पोहोचलेत. अक्षय खारीक तयार. कमी गतीने टाकलेला थोडासा चेंडू खाली राहतोय. डॉट बॉल. अंतिमचे 2 आता बाकी राहतात चौथ्या ओव्हरमध्ये. अंतिमचे 2 बॉल राऊंड द स्टंप्स न तयार. लॉफ करतायत. हवे ते चेंडू. स्वतः अक्षय खारीक पोहोचलेत. कॅच सुटलेली आहे. या बॉलवरती जवळपास 3 धावा पळून पूर्ण केलेल्या दोन्ही फलंदाजानं. आणि 3च्या मदतीनं 50 धावा पटलावरती लागलेल्या आहेत अवीरशा इलेक्ट्रिकल स्टेन पेन आयलंड या टीमच्या. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ या ओव्हरमधला बाकी राहतोय. शेवटचा चेंडू आहे ओव्हर नंबर 4 मधील. फुलटॉस. अडव्या बाटने कडवाय प्रार. बैठक स्ट्रोक लगावलेला. फटका यश तरेचा सीमा रेषेच्या पलीकडे चाललेला षटकार. 4 ओव्हरचा खेळ.
पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करतात. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. अक्षय इसालगे त्या ठिकाणी. थ्रो झालेला डिरेक्ट विकेट किपर एंडला. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. धावत संख्या 57. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण लगेचच वळूयात. अंतिम षटक आहे. दुसरा चेंडू यश साठी. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न वेगवान टाकलेला आहे स्टंपच्या वरतून. डॉट बॉल. 57 झालेले. शेवटच्या अंतिम 4 बाकी राहतात. यश तर ॲज अ ओपनर आलेला. सुरुवातीला थोडासा कमी गतीने तो धावत होता. त्यानंतर 3 महत्वपूर्ण षटकार त्याच्या बॅटमधून आले. फुलटॉस टर्न करतात. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन एक कंप्लीट. सेकंडचा कॉल. दोन्ही बॅटर्स निघालेत. दुसऱ्यासाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. 2च्या मदतीने 59 धावा. 59 ऑन स्कोर कार्ड. अंतिमचे 3 चेंडू लॉफ करतात. फटका तरेचा चाललेला डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. सुंदर फटका. षटकार. पासष्ट लागलेलं. 65. लॉफ करतात. जवळपास खेळाडू नाहीये. डीप फाईन लेगचं क्षेत्र निवडलेलं. यश तरे पॉकेट डायनामाइट छोटा तीर. गाव करे गंभीर. बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार. कॅप्टन आपण ताबडतोब टॉस साठी या. रॉयल रायगड आणि मानस जतीन 11. मासा जसा पाण्याविना तडफडतो तसा राजू तरे डगआउट मध्ये तडफडलाय. शेवटचा बॉल बाकी राहतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे. ओव्हरऑल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 69 झालेल्या आहेत. 69 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू. सहजतेने टर्न करतात. एक्स्ट्रा कव्हरला पहिली सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. थ्रो झालेला बरोबर विकेट किपर एंडला. रनआउटची चान्स आहे. पंचांनी आकाशाकडे बोट उंचवलेला म्हणजे फलंदाज अंतिम चेंडूवरती होईल बाद. चांगली बॅटिंग यश तरेने मैदानाच्या आतमध्ये पेश केली. इंडिव्हिज्युअल यशने आपल्या संघासाठी धावा बनवलेल्या आहेत. 36 धावा इंडिव्हिज्युअल बनवले यशनं. चांगली राहिलेली बॅटिंग. ओव्हरऑल पहिल्या सत्रामध्ये धावा बनवले त्या 70. 71 धावा संख्येचं भलं मोठं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. चला मानस जतीन 11 टीमचे कॅप्टन आणि रॉयल रायगड टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी या. तिथे टॉस बॉक्स मध्ये आपण वळूयात. माडी सर आमचे जॉईन होतील टॉस बॉक्स मध्ये. हॅलो चेक. हॅलो चेक. चला या मानस जतीन प्रशांत लवकरात लवकर टॉस साठी उपस्थित व्हा. श्रीमान सुरेश जाधव साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपल्या पवित्र शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. हॅलो. चला या आपण पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस करू. नेक्स्ट मॅच आहे एका बाजूला मानस जतीन 11 आणि रॉयल रायगड या 2 टीम मध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मिनिट आपण चॉईस करू. चला आपण टॉस. ठीक आहे. रॉयल रायगड कॉल करेल.
हेड आणि टेल. हेड इज कॉल हेड ॲज इट इज. या भावेश टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे? 2 मिनटं फक्त जरा डिस्कस करतो टीम सोबत सुद्धा. फर्स्ट मॅच जिंकलेलो आहे, नेक्स्ट मॅच जिंकायच्या हिशोबाने थोडासा डिस्कशन चांगला असेल. थँक्यू. नक्कीच आपण पाहतो टॉस बॉक्समधून अशी न्यूज येते की डिसिजन पेंडिंग आहे. त्या कारणास्तव आपण चालू मॅचमध्ये त्यांचा डिसिजन घेणारच आहोत आणि लगेचच मॅचकडे या ठिकाणी वळणार आहोत. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अमीरशाह इलेक्ट्रिकल्स 10 पेंट 11 आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर रणवीर लुक्का 11. या दोन संघांदरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 71 धावांचं आव्हान, एक तगडं आव्हान सध्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. धन्यवाद पियुजी बाबरे यांचा आवाज नक्कीच काळाच्या पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ऐकला. खरं तर त्यांना धन्यवाद देऊ तितकं कमी आहे. लगेच बॅक टू बॅक 2 सत्रामध्ये आपण त्यांना ऐकलेले आहेत आणि आता थेट जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. अक्षय खारीक आणि अक्षय हिसालगे एकाच राशीचे 2 खेळाडू सध्या मैदानावरती खेळणार आहेत. अक्षय हिसालगे या खेळाडूला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ॲडव्होकेट निलेशजी कुंभार साहेब यांच्या वतीनं सध्या आपण पाहतो प्रत्येक खेळाडूवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि ते या ठिकाणी आवर्जून आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा उपस्थित आहेत. पहिल्या षटकारासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओमसाई मित्रमंडळ शेलू व ग्रामस्थ मंडळ शेलू आयोजित SPL शेलू प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहतात. मॅच ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. राऊंड विकेट त्यामुळे साईनाथ मस्ते आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी सज्ज आहे. 71 धावांचं एक मोठं आव्हान असताना सलामीची जोडी अक्षय हिसालगे आणि अक्षय खारीक आपण पाहतोय 1 या धावसंख्येने स्वतःचं व संघाचं खातं या दरम्यान खुलं करत असताना अमीरशाह इलेक्ट्रिकल्स 10 पेंट या संघाने पहिल्या सत्रामध्ये चांगली धुवाधार बॅटिंग केली आहे, परंतु त्या बॅटिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अक्षय खारीक त्याच्या बॅटमधून आलाय. A1 क्वालिटीचा SPL ब्रँडेड षटकार. आपण पाहतो चेंज ऑफ पेस आणि आता या ठिकाणी अक्षय खारीकला थांबवण्यात आलाय. 1 तेरी और 1 मेरी. अगदी आपण पाहतो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि आता षटक क्रमांक मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण आहोत आणि अत्यंत सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने साई मसने देखील कमबॅक करतायत. और पिच आणखीन एक बॉल त्याच्यावरती केलाय पलटवार. अक्षय खारीकचा हा दुसरा वार षटकार. शतक झलकावलं या मॅच मध्ये तर सुरेश जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. खरं तर लीग स्टेज मॅचेस म्हटल्यानंतर दोन्ही बाजूने फटाक्यांची माळ तुम्हाला पाहायला मिळेल. बक्षिसांची खैरात होत असते आणि आता तशीच सुरुवात अक्षय खारीकने केली आहे. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक बॅकअप देतात. यश तरी आलेत. 1च धाव मिळेल. ज्या यशने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 36 धावांची इनिंग साकारली आहे तो यश सध्या आपण पाहतो डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलं, बॅकअप देण्यात आलंय. 1च धाव मिळणार आहे. चांगली सुरुवात
जितकी आक्रमकता अक्षय खारीकडे ना तितका संयम सुद्धा पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु अखेर साधा सोपा झेल जो मात्र जमिनीवरती लँड झालेला आहे. अगदी आपण पाहतो हातातून निसटला आणि या चुका तुम्हाला महागात पडणार आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि हे समीकरण असताना हा साधा सोपा झेल ड्रॉप झालेला आहे. मिळतील धावा 2 आणि या 2 धावेने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालेलं आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 षटकार आले अक्षय खारीकच्या बॅटमधून. धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली. टी फॉर टॅक जशा तसं प्रत्युत्तर देण्यात आलं आणि आता संघाची धावसंख्या धाव फलकापती 16 धावा आहेत. 16 रन विदाउट लॉस. सोळा धावा धाव फलकावरती आहेत. शेलो प्रीमियर लीग हे पर्व तुम्ही पाहतात. 9वं पर्व आहे. अत्यंत सुंदर आयोजन. शिवादना 11 चे पुरस्कर्ते सन्मान्य मयूरजी डुकरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांना सुद्धा विनंती राहील की आपण या मंचावरती या स्पर्धेच्या वतीनं ओमसाई मित्रमंडळ शेलू यांच्या वतीनं आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. 16 धावा झालेले आहेत. 24 बॉलचा खेळ सध्या मैदानामध्ये बॅलन्स आहे आणि 24 बॉलमध्ये तब्बल 55 धावांची गरज आहे. हे इक्वेशन तुम्ही पाहणार आहात. 24 बॉल 55 धावा. गोलंदाज यश तरे. पहिला बॉल यश तरेचा आपण पाहतोय. ज्या अक्षय खारीकच्या विरुद्ध यश तरेने षटकार लगावला होता त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलंय यश तरेचं. बॉल सीमा पार षटकार. तर पहिलाच बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलंय. अक्षय खारीक काय जबरदस्त बॅटिंग करतायत. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 19 वरती तो नाबाद खेळतोय. 3 षटकारांसहित एक चांगली ताबडतोब इनिंग अक्षय खारीकची आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आणि धावसंख्या धाव फलकामध्ये एकंदरीत 22 धावा. 22 विदाउट लॉस. एका बाजूला अमीरशाह इलेक्ट्रिकल स्टेंट पेंट 11 संघ तुम्ही पाहतायत. दुसऱ्या बाजूला रणवीर लुखा 11 आणि ते क्लीन बोल्ड अक्षय खारीकला परतावं लागणारे माघारी. षटकाराला दिलेलं हे क्विक रिप्लाय होतं. फलंदाज होईल बाद. त्रिफळाची फर्स्ट विकेट डाऊन टीम. रणवीर लुखा 11 फलंदाज बाद. षटकाराला विकेट आली आणि त्यानंतर लगेच डॉट बॉल. न्यू बॅटर मैदानामध्ये प्रेम मसने हा गोलंदाज फलंदाज आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. हो चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय. फटका एक्झिक्यूट केला परंतु एलिव्हेशन नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्री होम डिलिव्हरी घर पोच सेवा देण्यात आली आहे. साई मस्तीने टिपलायचे. फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल. रणवीर लुखा 11 संघाला फलंदाज बाद.
पाठलाग चालू आहे. सुरुवात अशी वाटली होती की धमाकेदार केली आहे रणबीर लुक्का 11 या संघाने. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, त्यानंतर पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर 22 धावा होत्या आणि आता यश तरेने काय कमबॅक केलंय. हो, ऑन साईडला पण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मधून उपस्थित आहेत, प्रोटेक्शन देतात. एकच धाव मिळेल. सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 चा खेळ चालू आहे. पिटू मध्ये यश तरेला पाचारण करण्यात आलंय. चांगलं कमबॅक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अद्यापर्यंत 7 धावा यश तरेने खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल षटक आहे. शेवटचा अंतिम बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय हिसालगे. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो तोपर्यंत एकच सिंगल. सातत्याने अगदी आपण पाहतो शेवट या षटकाचा गोड पाहायला मिळाला. एक सिंगल या धावसंख्येने संघाची टोटल मध्ये भर पडते. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. जर 12ची सरासरी मेंटेन केली तर कुठेतरी हा संघ मागे पडेल. नक्कीच आपण पाहतो या मॅच मध्ये रणबीर लुक्का 11 सुरुवात चांगली केली आहे. शेवट देखील चांगलाच करावा लागणार आहे. 18 बॉल आणि आता विजयासाठी 47 धावांची गरज आहे. म्हणजे 15 पेक्षा जास्त सरासरी आस्किंग रन रेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तशी सुरुवात करावी लागेल. अटॅकिंग क्रिकेट, चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. खरं तर या मॅच मध्ये तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला एअर स्ट्राईक करावी लागणार आहे आणि इथून धावा आणि या धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 18 बॉल 47 धावांची गरज. कुठे जाऊ नका, ऐकत्र पाहत राहा. शेलू प्रीमियर लीग 2025 हे धमाकेदार आयोजन आहे. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभमेळा या क्रीडानगरीमध्ये आपण सर्वजण अनुभवतोय. ऐतिहासिक क्रीडानगरी आहे. सन्माननीय शिवाजी शेठ खारीक क्रीडांगण, या क्रीडांगणाचं ते नामकरण करण्यात आलेलं आहे. अत्यंत दर्जेदार स्पर्धा दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 18 बॉल 47 धावांची गरज. स्ट्राईक एंडला अक्षय हिसालगे आणि त्याला साथ मिळते कृष्णा मस्ते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संतोष मसने. 18 बॉल 47 धावांची गरज आहे. चांगलं कमबॅक करावं लागणार आहे. तिथून मारा करावा लागेल. मन, मनगट, मस्तक या त्रिवेणी संगमाच्या आधारावरती खेळला जाणारा तुमच्या आमच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल 47. स्ट्राईक एंडला अक्षय, गोलंदाज संतोष मसने. राऊंड विकेटने तयार. हो, या दरम्यान अत्यंत सुंदर चेंडू धीमा गतीचा रिलीज करत असताना आपण पाहतोय गती थोडीशी कमी केली आहे. अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळाला. संपर्क नाही आहे. खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर नाही आहे. पद लालित्य पाहायला मिळालं नाही आहे. फलंदाज अक्षय हिसालगेचा डॉट बॉल. फुल टॉस बॉल. संपर्क नाही आहे. याही बॉलवरती आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संतोष मसने याही गोलंदाजाची. सुरुवातीला आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये साई मस्तेच्या विरोधात 16 आल्या. त्यानंतर कमबॅक केलं यश तरेने. फक्त केवळ 8 धावा खर्च केलाय. कंजूस गोलंदाजी केली आहे आणि आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून सध्या संतोष मसने काय कमबॅक करतायत. हो, यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने हा चेंडू उडवण्यात आलेला आहे. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन. डीप मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. काऊ कॉर्नर असेल, मिड विकेट. तर आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने साई मसने डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली व्हीव रचना सध्या या मॅच मध्ये अविरशा इलेक्ट्रिकल्स पेंट 11 या संघाची. ऑन साईडला उडवलाय क्षेत्ररक्षक यश तरे. प्रयत्न चांगले केले होते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळाला. 100% मार्क्स एफर्टला देण्यात आलेले आहेत. परंतु त्यानंतर या ठिकाणी मिळतील धावा 4. आलेला हा चौकार दर्जेदार रणबीर लुक्का 11 संघाला मिळतील धावा 4. बॅकअप देतात. एकच धाव मिड ऑफला आपण पाहतो. चेंडू ट्रॅव्हल्स झाला. एक मिळेल आणि या सिंगलने
संघाची धाबसंख्या धाव फलकावरती 30 धावा 3-0. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 41 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 13 चेंडू आणि 41 धावा. पहिला सामना रॉयल रायगड या संघाने जिंकलेला आहे आजच्या दिवसामध्ये. दुसरा सामना कोणता संघ जिंकेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. सध्या तरी आपण पाहतोय पारड जड पाहायला मिळते या मॅच मध्ये. ते अविरशा इलेक्ट्रिकल्स 10.11 या संघाचा आपण पाहतो. आणि आता फलंदाज झाल्याबाद 1 मोर विकेट डाऊन. अक्षय हिसालगे बॅक टू द पॅव्हिलियन. क्रॉस केली आहे का पिचिंग आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच जर लाईनच्या बाहेर असेल तर नो बॉल असेल आणि आतमध्ये असेल तर कदाचित या ठिकाणी. परंतु पंचाचा निर्णय येणं अपेक्षित आहे. या आपण चेक करणार आहोत. टीव्ही एम्पायर्सची मदत या ठिकाणी घेतली जाईल. विवेन जाधव तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात. पप्पू लोखंड आणि अमित डांगरे सध्या जेपी पॅनलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ऑफिशियल पंच. जबरदस्त पॅनलच्या सर्व जबरदस्त अंपायर्स सध्या या शेलू नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक्झॅक्टली आपण पिचिंग पाहणार आहोत. टप्पा कुठे पडलेला या सर्व गोष्टी या ठिकाणी निहाळल्या जात आहेत. आणि एक चांगला डिसिजन अगदी आमच्या थर्ड अंपायरच्या वतीने या ठिकाणी आपल्यापर्यंत सुपूर्द केला जाईल. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल पप्पू लोखंडे सरांना विनंती राहील. व्हाईट बॉल. एक्झॅक्टली व्हाईट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये बॉल चालला. अतिरिक्त धाव आल्यानंतर एक सिंगल मिळेल. लक्षात असू द्या की आमच्या बरोबर मुख्य VIP एंड कडून एक कॅमेरा आहे. ST रक्षक मधोमध असल्या कारणास्तव ती लाईन या ठिकाणी आपल्याला चेक करता येत नाहीये. म्हणून आपण ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन त्याला आपण मान्यता दिलेली आहे. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने घेतलेली आहे. बॅटची आतली कडा, बॅटची आतली कडा लागलेली आहे आणि अत्यंत चांगलं षटक म्हटलं जाईल. काय जबरदस्त गोलंदाजी करतात यश तरे. याही अगोदर आपण पाहिलं तर संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळलं गेलं. त्यानंतर आता चौथ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा
या गोलंदाजावरती देण्यात आलेली आहे. चांगला कमबॅक. 12 चेंडू 41 समीकरण होतं. हो चांगला स्ट्रोक लॉंगॉच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. एक टप्पा घेत बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर आलेला दणदणीत सनसनीत SPL चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय चौथा धक्का लागेल परंतु तिसरी विकेट मिळतीये गोलंदाज यश तरेला. फलंदाज बाद.
आणखीन एक चांगला चेंडू. शेवटचे 2 बॉल शिल्लक या षटकातील आणि आता फक्त आणि फक्त क्रिकेटची फॉर्मॅलिटीज या ठिकाणी कंप्लीट केली जाईल, कारण आता 2 चेंडू 31ची गरज आहे. म्हणजे हा सामना भरपूर दूर गेलाय. आता रणबीर लुका 11 संघाच्या बाजूने हा सामना राहिलेला नाहीये. फुल टॉस बॉल वरती आपण पाहतो मिस्टामिक स्ट्रोक होता, त्या ठिकाणी टिपण्यात आला असेल. फलंदाज फेल. आणखीन एक धक्का लागेल रणबीर लुका 11 संघाला. फलंदाज बाद. फेस करण्यासाठी श्रीकांत मसने सध्या मैदानावरती दाखल झालेले आहेत. खोलवर टप्पाचा बॉल होता, फक्त त्याला दिशा देण्याचा प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु एकही धाव मिळणार नाही. भरपूर मोठ्या फरकाने हा सामना अभिरशा इलेक्ट्रिकल्स 10 पेंट या संघाने आपल्या खिशामध्ये घातलेल्या विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम रणबीर लुका 11 याही संघाचं तितकंच कौतुक.